मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, ठाणे शिवसैनिकांचा ठाण्यात जल्लोष. अमृतातेही पेजे जिंका असे ज्ञानेश्वर माऊलींनी जिचे वर्णन केले आहे त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाने दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत आज शिवसेनेने आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून जल्लोष केला. मराठी या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी तमाम महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख सौ मीनाक्षी शिंदे, शिवसेना कोपरी पाचपाखाडी शहर प्रमुख राम रेपाळे, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, ओवळा माचिवडा शहर प्रमुख राजू फाटक, शिवसेना दिवा शहर प्रमुख रमाकांत मडवी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, विकास रेपाळे, एकनाथ भोईर, शिवसैनिक महिला आघाडी, युवा सेना, युवती सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आग्रह धरला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबर जागतिक पातळीवर मराठी भाषा सुंदर अशी इमारत मदत होणार आहे अशी भूमिपूजन 38 माळ्याची आमची किल्ल्याच्या खासदार नरेश स्वरूपात म्हस्के इमारत यांनी होते. दिली. अशा अनेक पंतप्रधान नरेंद्र योजनांचा मोदी, केंद्रीय मंत्री भूमिपूजन आणि श्री उद्घाटन तोमर, समारंभ मुख्यमंत्री नरेंद्र मोदी एकनाथ साहेब शिंदे, यांच्या हस्ते होणार उपमुख्यमंत्री आहे. देवेंद्र आणि फडणवीस, आमच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ठाण्याचे जे महाराष्ट्रातील राज्याचे तमाम मुख्यमंत्री जनतेच्या वतीने त्यांच्या खासदार यांनी किल्ल्यामध्ये आभार मानले आहेत. नरेंद्र आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेची एक सुंदर अशी इमारत, त्याचा सुद्धा भूमिपूजन 38 माळ्याची आमची किल्ल्याच्या स्वरूपात ती इमारत होते. अशा अनेक योजनांचा भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते होणार आहे. आणि आमच्या ठाण्याचे जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या किल्ल्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सभा होते आणि त्यामुळे सर्वजण आनंदात आहेत. महिला केंद्रित सध्या आपण बघतो की योजना मोठ्या प्रमाणात चालू आहेत राज्यात देखील आणि केंद्रात देखील. लाडली बहीण योजना असेल, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, त्याचा संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात योजना लागू करतोय. कशा प्रकारे उद्याच्या कार्यक्रमात उद्या बघा हजारो महिला यामध्ये सहभागी होणार आहेत आणि मोदी साहेबांना सांगणार आहेत की आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुमच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांचं जे सरकार आहे त्यांच्यासोबत आहोत. खऱ्या अर्थाने महिलांचा विकास आणि महिलांचा विचार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामधल्या सरकारने केलेला आहे. मग देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, राज्य सरकार असेल, आत्तापर्यंत केवळ आम्हाला आश्वासनं दिली गेली, पण आमची गृहस्थी चालवण्याकरता एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे. आमच्या लाडक्या भाऊ जो सक्का भाऊ असतो त्यांनी कधी आमची आठवण नाही केली, त्याच्यापेक्षा जास्त मदत आम्हाला एकनाथ शिंदे साहेब करतायत. आणि त्यांचं स्वागत करण्याकरता, त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याकरता आणि त्यांचा त्यांना आनंद देण्याकरता सर्व महिला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद.